त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्रप्शन झालं आहे, बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत, त्या भारतामध्ये झाल्या नाहीत. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः दोन गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत, तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे. असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत. प्रधानमंत्री मोदयांच्या ॲश्युरन्स नंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे हे कमीत कमी अफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आज 150 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाचं समापन म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत. उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम एसपीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे. विशेषतः HR क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत, रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत, HR सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत. 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे आणि आपण विशेषतः जे काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत, डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत, त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे. आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे. आज जो आपला पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये रायगडमध्ये रामकीसोबत आपण जो काही बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब तयार करतोय त्या संदर्भात एक राऊंड टेबल झाला. आपल्या त्या ठिकाणच्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपण दिली. पोटेन्शियल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण समजून घेतल्या, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि देशातला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब हा आपण आता त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. यासोबत पल्सच्या निमित्ताने काही स्ट्रॅटेजिक MOUs, काही इन्व्हेस्टमेंट MOUs या क्षेत्रामध्ये आज झालेले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगति करता येईल. मैं भारत के प्रधानमंत्री मोदी जी का आभार व्यक्त करता हूं कि कल उन्होंने सभी मुख्यमंत्रियों के साथ बैठक की. सभी देश के मुख्यमंत्रियों ने मोदी जी ने जिस प्रकार का नेतृत्व इस विश्व के क्राइसिस में दिया है उसकी सराहना की